थंडीमध्ये पौष्टिक अशी मसाला भाकरी करणार आहोत. तर त्यासाठी आता आपण शेवग्याची पानं काढणार आहोत. तर पाहू शकता शेवग्याला छानपैकी फुलं आलेली आहेत आणि शेवगे देखील आलेले आहेत. तर आता ही जी कवळी कवळी पानं आहेत ती आपण काढून घेऊया. अशी जास्त निब्बर पानं आपल्याला घ्यायची नाही आहेत. अशा पद्धतीमध्ये आता आपण थोडीशी पानं काढून घेऊया. शेवग्याच्या फुलांची देखील भाजी अप्रतिम होते, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि शेवग्याच्या पानांची देखील भाजी आपण केलेली आहे, ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर एवढी पानं आपण काढून घेतलेली आहेत. आता ही शेवग्याची पानं जी आपण काढून आणलेली आहेत ती आता निसून घेऊया. म्हणजे फक्त पानं आपल्याला घ्यायची आहेत. अशा पद्धतीमध्ये फक्त पानं काढून घ्यायची आहेत, तीच आपण घेणार आहोत. इथे लाल मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे. तर लसूण आपण ठेचून घेऊया थोडासा आणि मिरची पण थोडीशी ठेचून घेऊया. शेवग्याची पानं आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये लसूण टाकूया आणि थोडीशी मिरची आपण कुटून घेतलेली आहे ती टाकणार आहोत. थोडासा ओवा देखील टाकणार आहोत आपण. थोडासा हातावरती चुरगाळून घ्यायचा. जे सुगंध खूप छान येतो. थोडीशी जिरी पावडर टाकणार आहोत आणि थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे. आता ते टाकूया आपण आणि मळून घेऊया. थोडं पाणी घालून आपण घट्ट भाकरीला जसं पीठ मळतो तसं मळून घेणार आहोत. तर पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपली भाकरी चिरणार नाही. तर अशा पद्धतीमध्ये पीठ तयार करून घ्यायचं. जसं आपण भाकरीला मळतो तशाच पद्धतीमध्ये मळून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा. अशा प्रकारे जसं आपण पुरण भरतो तशा पद्धतीमध्ये उंडा तयार करून घ्यायचा. हे जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते सर्व भरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी भरून घ्यायचं. थोडेसे तीळ, थंडीमध्ये तीळ खाल्लेले चांगले असतात. तर हा गोळा आता आपण बंद करून घेऊया. आणि वरती जे पीठ शिल्लक राहिलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे. आता पीठ टाकून घ्यायचं परातीमध्ये. आणि वरती देखील भाकरीला पीठ लावायचं आहे आणि हळूहळू अशी भाकरी ही थापत जायची आहे. पण थोडी थोडी थापून घेऊया. आणि तर अशा पद्धतीमध्ये आपण तयार करून घेतली आहे भाकरी. आपली
चूल देखील पेटवली आहे आणि तवा ठेवलेला आहे. आता ही भाकरी आपण टाकून घेऊया. तर भाकरीला वरून थोडेसे आपण तीळ लावूया. पाणी लावायचं आहे. आपण पलटून घेऊया. खालची बाजू आपण छानपैकी खरपूस अशी भाजून घेणार आहोत. आणि भाकरी चवीला खूप छान लागते. भाजी खात नसतील तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी मसाला भाकरी करायची आणि मुलांना खायला द्यायची. म्हणजे कळणार देखील नाही की यामध्ये काय टाकलेलं आहे आणि मुलांच्या पोटात देखील जाईल. तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी आपण मसाला भाकरी केलेली आहे. आणि आता दोन्ही बाजूने आपण छानपैकी शेकून घेऊया. तर भाकरी पाहू शकता मस्तपैकी अशी खरपूस अशी भाजली गेली आहे. आता अजून आपण थोडीशी कडक करून घेऊया. आता छानपैकी खालची बाजू भाजली आहे खरपूस अशी. आता दुसऱ्या बाजूने आपण भाजून घेऊया आणि कडक भाजून घ्यायची मस्तपैकी. म्हणजे खायला देखील चविष्ट लागते आणि लहान मुलांना काही मोठ्या माणसांना देखील अशी भाकरी आवडते. ही भाकरी आपण थोडीशी हारेवरती शेकून घेऊया. थोडंसं पीठ राहिलेलं दामटी केलेली आहे. मस्तपैकी खरपूस अशी भाजून घ्यायची. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच अशी मसाला भाकरी एकदा तरी करून पहा. लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे. जर मुले भाजी खात नसतील तर अशा प्रकारे आपण भाजी खाऊ घालू शकतो. तर पाहू शकता मस्तपैकी अशी खरपूस अशी भाकरी सगळीकडून व्यवस्थित भाजलेली आहे. आवाज येत असेल. मस्तपैकी खरपूस अशी भाजली गेली आहे. आता एका ताटामध्ये आपण ही भाकरी काढून घेऊया. तर मस्तपैकी हारेवरची खमंग अशी भाजलेली मसाला भाकरी आपली इथे तयार आहे. आणि पाहू शकता मस्तपैकी खरपूस झालेली आहे. अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी खरपूस अशी भाजून घ्यायची. तर पाहू शकता आजपर्यंत सर्व मसाला जो आपण भरलेला आहे तो छानपैकी सगळीकडे पसरला गेला आहे. तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी मसाला भाकरी करायची आणि लहान मुलांना खायला द्यायची. तर अतिशय चविष्ट लागते.